महिन्यांपूर्वी एक बातमी आली होती। कुख्यात दहशतवादी मसूद अजहरने महिला विंग तयार केली आहे। त्याच्या बहिणींवर महिलांना दहशतवादी कारवायांसाठी तयार करण्याची जबाबदारी आहे। त्या महिलांचं ब्रेन वॉश करतात आणि ऑनलाईन क्लासेस पण घेतात आणि त्यांच्या या सलमा फातिमा भारतात सुद्धा पसरल्या आहेत। गेल्या काही दिवसातल्या घटना पाहिल्या की असं जाणवतं की जैश-ए मोहम्मदची महिला शाखा भारतात सुद्धा सुरू झाली आहे। मुसलमानांच्या मुली महिला काय करतात तर दहशतवाद्यांना त्यांच्या कामात मदत करतात आणि आपल्या हिंदू मुली त्यांच्या जाळ्यात अलगदपणे अडकून एक प्रकारे त्यांचं काम सोपं करतायत। हिंदू मुलींच्या बाबतीत सध्या जे काही चाललंय ते पाहिलं की मन सुन्न होतं। अनेक प्रश्न निर्माण होतात। म्हणजे एक प्रकार बाहेर आला की दुसरा प्रकार तयारच असतो। आधुनिकतेच्या किंवा मॉडर्न संकल्पना जवळ करत असताना आपले हिंदू संस्कार, संस्कृती, सुरक्षितता, सतर्कता हे विसरून जायचं का? अहो, याचा विचार कोण करणार? आणि या जिहादी लांडग्यांना हेच तर हवंय की आपण आपले हिंदू संस्कार, संस्कृती सगळं विसरून जायचं, सर्व धर्म समभाव जपायचा। आणि हे लांडगे काय करणार तर त्यांची कट्टरता पसरवणार आणि आपल्या तरुण हिंदू मुला-मुलींचं धर्मांतर करणार। आता जरा गेल्या 8-10 दिवसातल्या घटनांवर एक नजर टाकूया। मल्याळम चित्रपट सृष्टीतील अभिनेता शियाज करीम याने त्याच्या हिंदू मैत्रिणीवर गोमांस खाण्यासाठी दबाव आणला। इकडे आपल्या महाराष्ट्रात अमरावतीमध्ये एका मुसलमान मुलाने 180 मुलींचे आक्षेपार्ह व्हिडिओ, अश्लील व्हिडिओ काढले आणि ते व्हायरल केले। मला एक कळत नाही की आपल्या हिंदू मुली एका छपरी मुलामागे कशा काय जाऊ शकतात। त्यानंतर नाशिक मधला TCSचा कॉर्पोरेट जिहादचा प्रकार हा तर अतिशय धक्कादायक प्रकार आहे। तीर्थक्षेत्र म्हणून ओळख असलेल्या नाशिकला या लांडग्यांनी जिहादचं ठिकाण बनवले। या सगळ्या घटना पाहिल्या तर हिंदू मुलींना पद्धतशीरपणे टार्गेट केलं जातंय। हिंदुत्व, हिंदू धर्म संपवणं हा कुटील डाव यामागे आहे। गजवायहींची जोरदार तयारी सुरू आहे। पण दुर्दैवाची गोष्ट ही आहे की मुस्लिमांचा हा कुटील डाव आपल्या हिंदूंना कुठे समजतोय। आणि सगळ्यात धक्कादायक गोष्ट म्हणजे या सगळ्या प्रकरणांमध्ये वाढत चाललेला मुसलमान मुलींचा सहभाग। अजून एक घटना सांगते। काही दिवसांपूर्वी आंध्र प्रदेश पोलिसांनी इस्लामिक स्टेट ऑफ इराक अँड सिरिया म्हणजे इसिस आणि अल कायदा यासारख्या दहशतवादी संघटनांशी संबंध असलेल्या एका दहशतवादी गटाचा पर्दाफाश केला। या अंतर्गत आंध्र प्रदेश पोलिसांनी बिहार, दिल्ली, कर्नाटक, महाराष्ट्र, पश्चिम बंगाल, तेलंगणा आणि राजस्थानमध्ये पथकं तैनात करून 21 जणांना अटक केली आणि एका भयानक दहशतवादी नेटवर्कचा पर्दाफाश केलाय। धक्कादायक गोष्ट म्हणजे यात फक्त पुरुषांचाच सहभाग होता असं नाहीये, तर महिलांचा सुद्धा मोठ्या प्रमाणावर सहभाग होता। खवातीन असा या महिलांचा ग्रुप आहे। गटाच्या विस्तार धोरणाचा एक भाग म्हणून महिलांना खवातीन नावाच्या शाखेत सामील होण्यासाठी प्रोत्साहित केलं जात होतं आणि यासाठी हैदराबाद मधून सईदा बेगम नावाच्या एका विधवा महिलेला अटक करण्यात आली। सईदा बेगमवर जास्तीत जास्त महिलांना ग्रुपमध्ये सामील करून घेण्याची जबाबदारी सोपवण्यात आली होती। आता ही सईदा बेगम उदरनिर्वाहासाठी मोलकरीण म्हणून काम करायची, पण हे सगळं वरवर दाखवायला परदेशातून तिला मोठ्या प्रमाणावर फंडिंग केलं जायचं आणि इंस्टाग्रामवर ती एक प्रचारात्मक व्हिडिओ सुद्धा टाकायची। आता ती काय करायची तर ज्या महिलांच्या संपर्कात यायची त्यांना ओसामा बिन लादेन, इजरार अहमद आणि झाकीर नाईक यांच्यासारख्या अतिरेक्यांचे जिहादी प्रचाराचे व्हिडिओ आणि भाषणं ऐकवायची। दिल्लीमध्ये 2025 मध्ये झालेल्या बॉम्बस्फोट प्रकरणातील अल फलाह युनिव्हर्सिटीशी संबंधित डॉक्टर शाहीन सईद हिच्यावर सुद्धा दहशतवादी कारवायांची मोठी जबाबदारी सोपवण्यात आली होती। आणि आता नाशिकच्या कॉर्पोरेट जिहाद प्रकरणात निदा खानचा सहभाग उघड झालाय। नाशिकचे पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी या संदर्भात NIA आणि ATS ला पत्र लिहिलंय। NIA ला पत्र लिहिण्याचा अर्थ असा आहे की या प्रकरणाचे धागेदोरे महाराष्ट्राच्या बाहेर सुद्धा असू शकतात आणि ATS कडे मदत मागण्याचा अर्थ असा होतो की या प्रकरणाला दहशतवादाचा पैलू असण्याची शक्यता आहे। TCS मधला हा जो प्रकार आहे ना तो हिमनगाचं टोक आहे, म्हणजे मोठ्या कटाचा एक छोटासा भाग आहे। अनेक कंपन्यांमध्ये असले प्रकार सुरूच आहेत। पण महत्त्वाची गोष्ट ही आहे
की लव्ह जिहाद, कॉर्पोरेट जिहाद, बॉम्बस्फोट अशा सगळ्याच प्रकरणांमध्ये मुसलमान महिलांचा सक्रिय सहभाग दिसतोय आणि ही धोक्याची घंटा आहे. मध्यंतरी एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. शाळेतल्या मुलींचा तो व्हिडिओ होता. त्यामध्ये काही मुस्लिम मुली आपल्या हिंदू मैत्रिणींना हिजाब कसा घालायचा हे शिकवत होत्या आणि आपल्या हिंदू मुली सुद्धा अगदी आनंदाने तो हिजाब घालत होत्या, हसत होत्या. तुम्ही जा ना त्यांना टिकली लावायला, लावून घेतील का त्या? नाही ना. मग आपणच का त्यांचा हिजाब घालतो? याचा अर्थ असा आहे की या मुस्लिम मुलींना किंवा मुलांना लहानपणापासूनच जिहाद शिकवला जातो. त्यांच्यावर तेच संस्कार केले जातात आणि तीच कट्टरता ते समाजात पसरवत असतात. थोडक्यात केरला स्टोरी हा चित्रपट अजिबात खोटा नव्हता हे आता तरी सगळ्या हिंदूंनी समजून घ्या. आता हे फक्त केरळ पुरतं मर्यादित राहिलं नाहीये, तर भारत स्टोरी झालीये. द केरला स्टोरी हा जो पहिला चित्रपट होता त्यामध्ये आसिफा नावाची एक भूमिका होती. ती कशा पद्धतीने हिंदू मुलींचं किंवा इतर धर्मियातल्या मुलींचं ब्रेन वॉश करते आणि त्यांचं धर्मांतर करते हे दाखवलं होतं. आज अशा अनेक आसिफा आपल्या आजूबाजूला वावरताय. आपल्याला त्याची जाणीव तरी आहे का? याआधी अनेक व्हिडिओमध्ये आपण मुस्लिम मुलांची मोडस ऑपरेंटी कशी असते याविषयी बोललोय, पण मुस्लिम मुलींची मोडस ऑपरेंटी काय हे आता मी तुम्हाला थोडक्यात सांगते. या मुली काय करतात? आधी गोड गोड बोलतात, मग हिंदू मुलींशी संपर्क वाढवतात, त्यांच्याशी मैत्री करतात. मग या मुस्लिम मुली मुस्लिम मुलांशी, स्वतःच्या भावाशी हिंदू मुलींची ओळख करून देतात. मग सणांच्या दिवशी त्यांना आपल्या घरी बोलवतात आणि आपल्या हिंदू मुली सुद्धा सर्व धर्म समभाव असं म्हणत त्यांच्या घरी जातात. आणि मग कोल्ड्रिंक्स मध्ये किंवा खाण्यामध्ये काहीतरी मिसळून या मुस्लिम मुली मुलांच्या स्वाधीन करतात. मग हे मुस्लिम मुलं त्यांचे व्हिडिओ शूट करतात, मग त्यांना धमकावतात. अशीच एक घटना साधारण 34 वर्षांपूर्वी घडली होती. 1992 साली सोफिया गर्ल्स स्कूल अजमेर इथल्या 250 मुली, हिंदू मुली या लव्ह जिहादला बळी पडल्या होत्या आणि या सगळ्या मुली सुशिक्षित हिंदू कुटुंबातल्या होत्या. म्हणजे एक मुलगी अडकली की तिला धमकावलं जायचं, तुझे फोटो बाहेर येऊ नये असं तुला वाटत असेल तर तुझी मैत्रीण, तुझी बहीण, तुझी बहिणी यांना आण. आणि ही साखळी सुरू होती आणि यातल्या अनेक मुलींनी आत्महत्या केली. म्हणजे ही घटना 34 वर्षांपूर्वी घडलेली आहे. म्हणजे अनेक वर्षांपासून ही साखळी सुरूच आहे. आता जरा नाशिकच्या घटनेतला विचार करूया. नाशिकमध्ये जे काय झालं त्यात निदा खान हिचा सहभाग होता. निदा खान ही एक एजंट म्हणून त्या कंपनीत पेरलेली होती. आता ती काय करायची तर जेवणाच्या टेबलवर बसलं की बीफ पासून बनवलेले कबाब कसे टेस्टी लागतात हे सांगायची आणि हिंदू मुलींना खायला घालायची. मग हळूहळू हिंदू देवदेवतांबद्दल कुचाळक्या करणं, मग विचित्र बोलणं, मग आमचा हिजाब कसा पवित्र आहे हे सांगायचं. मग मुलींचा ब्रेन वॉश करायचा आणि त्यांना धर्मांतरासाठी तयार करायचं. हे फक्त एका शहरापुरतं मर्यादित नाहीये, तर हे आंतरराष्ट्रीय रॅकेट आहे. नाशिकच्या प्रकरणात हे सगळं कसं करायचं याच्या टिप्स मशिदीतून दिल्या जात होत्या. त्यांचा व्हॉट्सअप आणि टेलिग्राम ग्रुप होता. त्या ग्रुपवर ठरवलं जायचं की आता कुठल्या मुलीला कशा पद्धतीने अडकवायचंय. कुंभमेळ्यामुळे नावारूपाला आलेली मोनालिसा ही सुद्धा लव्ह जिहादला कशी बळी पडलीये याचं उदाहरण ताजं आहे. मला एक कळत नाही, म्हणजे कोणीही येतो, कोणीही उठतो आणि तुमच्या धर्माबद्दल तुम्हाला काहीही प्रश्न विचारतो आणि तुमचा त्यावर लगेच विश्वास बसतो. आपल्याला आपल्या धर्माचा अभिमान असला पाहिजे ना. म्हणजे तुमच्या कृष्णाला इतक्या मैत्रिणी कशा, तुमच्या धर्मात एवढे देव कसे असं म्हटल्यानंतर आपल्या मुली आपल्याच धर्मावर शंका घ्यायला लागतात आणि आपला धर्म सोडून मुस्लिम धर्मामध्ये जातात. त्यांचा हिजाब तुम्हाला जवळचा वाटायला लागतो. म्हणजे दुसऱ्यांच्या विचारांवर चालण्या इतक्या आपल्या हिंदू मुली कमकुवत कधी झाल्या? मुसलमानांची वाढती संख्या ही धोक्याची घंटा कशी आहे हे सुद्धा सांगते. कोलकात्याचा महापौर फिराद हकीम हा तृणमूल काँग्रेसचा आहे आणि अलीकडेच एका जाहीर कार्यक्रमात त्याने असं वक्तव्य केलं की पश्चिम बंगालमध्ये आम्ही 30% आहोत आणि देशात 17%. परंतु अल्लाच्या कृपेने एक दिवस असा येईल की आम्ही या देशात बहुसंख्य असू. त्यावेळी तुम्ही न्याय नाही मागायचा, तर आपण न्याय करायचा. हिंदू असेच घाबरलेले, झोपलेले आणि गाफील राहिले ना तर हा दिवस लवकरच येईल. हिंदू बहुत ही डरपोक कौम है. हिंदू बहुत ही डरपोक कौम है.
आणि जेव्हा ते बहुसंख्य होतील तेव्हा देशात संविधान राहणार नाही, तर शरिया लागू केला जाईल. ऐतिहासिक मुस्लिम राजवटीत काफिरांच्या महिलांना लूट मानलं जायचं. त्यांच्यासोबत वाईटातलं वाईट जे काही केलं जायचं ते त्यांच्या दृष्टीने धार्मिक कृत्य असायचं. आणि याची प्रचिती आज सुद्धा आपल्याला येते. आता नुकतंच लेन्सकार्टच्या प्रकरणावरून किंवा TCSच्या प्रकरणावरून शेफाली वैद्य यांची मुलाखत घेतली. जागो हिंदू जागो असं त्याचं हेडिंग आहे. त्याला खूप चांगला प्रतिसाद मिळाला, तुमच्या खूप चांगल्या प्रतिक्रिया आल्या. त्यामध्ये सुद्धा एक कमेंट अशी होती की ताई, आज तुम्ही जे काही बोलताय ते काही दिवसांनी मुसलमानांची संख्या वाढली तर तुम्हाला असंच निडरपणे बोलता येईल का? हा प्रश्न खरंच विचार करायला लावणार आहे. आणि हा विचार एकट्या शेफालीताईंनी किंवा एकट्या कोणी हिंदू व्यक्तीने करून चालणार नाहीये, तर समस्त हिंदू समाजाने करण्याची गरज आहे. आणि अजून एका घटनेत एका वडिलांना आपल्या मुलीला द केरला स्टोरी 2 हा आत्ता आलेला चित्रपट दाखवायचा होता, पण तिच्या आईने आडकाठी केली आणि असं म्हटलं की या वयात कुठले असले चित्रपट दाखवताय. अहो, हीच तर चूक आहे आपली. आपली मानसिकता बदलण्याची गरज आहे. आपल्या मुलींना आज समाजात आजूबाजूला काय चाललंय याची जाणीव करून देण्याची हीच योग्य वेळ आहे. आज हिंदू समाजाने पेटून उठण्याची, आवाज उठवण्याची आणि एकत्रित येण्याची गरज आहे. पण हे आपल्याला का कळत नाही? म्हणजे हे असले प्रकार एका कंपनी पुरते किंवा एका शहरापुरते मर्यादित नाहीये. या वाळवीने संपूर्ण देशाला पोखरलंय. पण आपलंच नाणं खोटं आहे ना. जिहादी संकट दाराशी नाही, उंबरठ्याशी नाही, तर घरात शिरलंय. गाफील राहण्याची वेळ संपलीये. जिहाद रूपी संकट परतवून लावलं नाही तर आज बहुसंख्य असलेले हिंदू अल्पसंख्य व्हायला वेळ लागणार नाही. कारण त्यांच्या फातिमा, सलमा आता मैदानात उतरल्यात आणि हिंदूंच्या रणरागिणींनी निडरपणे याला तोंड देण्यासाठी सज्ज होण्याची गरज आहे. हीच योग्य वेळ आहे. उठा, जागे व्हा. आजच्या भागात इथेच थांबते, पण याविषयी तुम्हाला काय वाटतं ते कमेंट्समधनं नक्की कळवा. आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त हिंदू कुटुंबांपर्यंत, हिंदू मुलींपर्यंत पोहोचवा, ही कळकळीची विनंती आहे. अशाच महत्त्वाच्या विषयांवर आपण रोज भेटणार आहोत, रोज बोलणार आहोत. त्यासाठी साप्ताहिक विवेकच्या YouTube चॅनलला आजच सबस्क्राईब करा. धन्यवाद. Thank you.